हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण घेतोय पोयम फादर रिटर्निंग होम, ज्याचे कॉम्प्रिहेन्शनचे 2 पार्ट आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही पाहिले नसाल तर ते पाहून घ्या. आजच्या सेशनमध्ये आपण या पोयमचं करतोय ॲप्रिसिएशन, जे खूप इम्पॉर्टंट असतं आणि बरेच विद्यार्थ्यांना ॲप्रिसिएशन लिहिताना काय लिहावं हा मोठा प्रश्न पडतो. त्यामुळे आपण व्यवस्थित डिटेलमध्ये या ॲप्रिसिएशन कसं लिहायचं याचा अभ्यास करणार आहोत. तर वेळ वाया न दवडता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. ॲप्रिसिएशन ऑफ पोएम लिहिताना आपल्याला कोणकोणत्या पॉईंट्सवर जास्त फोकस करावा लागतो ते पॉईंट्स आपण सर्वात पहिल्यांदा बघूया. सर्वात पहिला जो पॅरेग्राफ असेल आपला तो लिहायचा आहे अबाउट द पोएम. त्यानंतर त्या पोएमचा पोएट कोण आहे आणि टायटल काय आहे. त्यानंतर लिहायचं आपल्याला थीम. प्रत्येक पोएमला एक थीम असते, एक सेटिंग असते, ती कशा प्रकारे आली आहे ते लिहायचं आहे. पोएटिक डिव्हायसेस कोणत्या प्रकारे त्याने डिव्हायसेस वापरलेत, काय त्याने इन्स्ट्रुमेंट वापरलेले आहेत पोएम लिहिताना, म्हणजे कोणकोणती सेटिंग वापरलेली आहे, कशा प्रकारे लिहिलेले आहेत ते लिहायचं आहे आपल्याला. त्यानंतर लँग्वेज कोणती वापरली आणि त्याची स्टाईल कशी आहे लिहिण्याची. त्यानंतर बघायचे व्हॅल्यूज आपल्याला काय मिळाले पोएममधून आणि ही पोएम आपल्याला काय मेसेज देते. त्यानंतर आपण लिहायचं युअर ओपिनियन अबाउट द पोएम. विद्यार्थ्याचं आपलं मत ते या ठिकाणी नोंदवू शकतात. त्यानंतर आपण सुरुवात करूया. ॲप्रिसिएशन ऑफ पोएम फादर रिटर्निंग होम. वडील घरी येत आहेत आणि घरी येताना आणि घरी आल्यानंतरची कशी परिस्थिती होती आपण कॉम्प्रिहेन्शन ऑलरेडी पाहिलेलं आहे. बघूया आपण. द पोएम फादर रिटर्निंग होम बाय दिलीप चित्रे, अ बायलिंग्वल पोएट. बघा आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे पोएमचं नाव. पोएमचं नाव काय आहे? फादर रिटर्निंग होम. आणि पोएट कोण आहेत? दिलीप चित्रे, जे आहेत इंडियन पोएट. आणि ते काय आहेत? बायलिंग्वल पोएट आहेत, म्हणजे ते 2 भाषेत काम करणारे पोएट आहेत. इज अबाउट अ लोनली ओल्ड मॅन्स कमिंग होम फ्रॉम अ लॉंग डे ॲट वर्क. ही जी पोएम आहे ना, ही कुणाची पोएम आहे सांगा? लोनली ओल्ड मॅन्स, एक एकाकी असलेला एक वृद्ध गृहस्थ, त्याची ही पोएम आहे. आणि ती पोएम काय सांगते? तो माणूस घरी येत असताना, जो दिवसभर काम करतो आहे आणि दिवसभर काम केल्यानंतर तो घरी येतो आहे आणि घरी येतानाची परिस्थिती आणि घरी आल्यानंतरची परिस्थिती कवीने या कवितेत वर्णन केलेली आहे. द पोएट डिस्क्राइब्स हिज सायलेंट अँड लोनली जर्नी होम इन द क्राउडेड मुंबई लोकल ट्रेन. बघा, मुंबईच्या लोकल ट्रेन या क्राउडेड असतात आणि जरी क्राउडेड होत्या, गर्दीच्या असल्या, तरीही त्याचं बघा सायलेंट आणि लोनली जर्नी आहे, एकाकी जर्नी आहे, शांत जर्नी आहे. इतक्या लोकांमध्ये उभा असूनसुद्धा तो एकाकी आहे, एकटा आहे. पुढे काय म्हटलं बघा. इट इज अ मेटाफर. मेटाफर इथे मेटाफर फिगर ऑफ स्पीच वापरलेलं आहे कवीने. फॉर द फादर्स आयसोलेटेड लाईफ इवन दो ही इज अमंग पीपल. मेटाफर वापरलं आहे. कवीला आपल्याला काय दाखवायचं आहे की तो वृद्ध गृहस्थ किती एकाकी पडला आहे. म्हणूनच त्याने असं वर्णन केलं की गर्दीमध्ये असलेला एकटा माणूस, जरी त्याच्या भोवती माणसं आहेत तरीही तो आज एकटा पडलेला आहे, त्याची विचारपूस करायला कोणीच नाही. द पोएट स्पीक्स ऑफ द अनसीइंग आईज. आपण या ठिकाणी अगोदरच ज्यावेळी कॉम्प्रिहेन्शन पाहिलं त्यावेळी पाहिलेलं होतं की अनसीइंग आईज, बघण्याची क्वालिटी कोणाची आहे? डोळ्यांची. परंतु आपण जे बघतो डोळ्याने ते मेंदू आपले इंटरप्रेट करत असतो. म्हणजे माणूस एखादी गोष्ट बघतो, डोळे बघत नाहीत. माणूस एखादी गोष्ट बघतो जेव्हा तो त्याच्यावरती विचार करतो. परंतु या ठिकाणी बघा, ऑन द सिनरी फ्लॅशिंग पास्ट द ट्रेन. अनसीइंग आईज, डोळे काहीच बघत नाही आहेत. जे सीन चाललेत, जे रोजच्या रोज सीन चालतात बघा, तुम्ही एखाद्या बसमधून जात असाल तर काही दृश्य पाठीमागे जाताना आपल्याला दिसतात. तर असं का होतं? आपण पुढे जात असतो, ते आपलं एक वैज्ञानिकदृष्ट्या आपण म्हणतो तसं की ते पाठीमागे जातात म्हणजे काय, तर आपण पुढे जात असतो आणि ते मागे पळताना दिसतात. परंतु या ठिकाणी अनसीइंग आईज म्हणजे नेहमीची जी दृश्य आहेत ती पाठी जाताना दिसत आहेत, पाठीमागे पास्ट होताना दिसत आहेत, पाठीमागे जाताना दिसत आहेत. द सेम थिंग द मॅन सीज डेली व्हेन कमिटिंग हॅज नथिंग न्यू जस्ट लाईक हिज अनइंटरेस्टिंग लाईफ. बघा, कवीला आपल्याला त्या व्यक्तीची निरुत्साही जीवन दाखवायचं आहे, निरुत्साही लाईफ दाखवायची आहे. आणि त्यामुळे तो काय म्हणतो आहे की जे गोष्टी ट्रेनमधून जाताना पाठीमागे जात आहेत त्याच्याकडे तो बघूनसुद्धा त्याच्यावरती विचार नाही करत आहे. त्याचा माइंड त्याच्यावरती विचारच करत नाही आहे, फक्त डोळे बघत आहेत. परंतु अनसीइंग आईज आहेत, जरी डोळ्यांच्या समोरून गेलं तरी त्याच्या डोक्यात ते येतच नाही आहे, कारण तो एकाकी पडला आहे, अनइंटरेस्टिंग लाईफ झाली आहे. हे दाखवण्यासाठी कवीने आपल्याला काय सांगितलं की अनसीइंग आईज
हे जी चालली आहेत, जे काही सिनरी चालली आहे ती अनसिईंग आईज आहेत, डोळे बघतच नाही आहेत, कारण त्याचा माइंड ते ॲक्सेप्ट करत नाही आहे. म्हणजे कवीला आपल्याला त्या व्यक्तीची एकाकी लाईफ दाखवायची आहे, अनइंटरेस्टिंग लाईफ आपल्याला दाखवायची होती, म्हणून या ठिकाणी तो मेटाफर त्याने वापरलेला आहे. द सेटिंग इज डस्क इन द मान्सून. हो, आपण बघितलं त्याचे कपडे ओले होते, रेनकोट होता, म्हणजेच काय होती ती मान्सूनचं काय आहे सेटिंग. सेटिंग म्हणजे काय, ज्यावेळी ती घटना घडते, ज्या लोकेशनमध्ये ती घटना घडते याला आपण म्हणतो सेटिंग. आता सेटिंग कोणती आहे, तर मान्सून आहे, पावसाळा आहे. द मॅन्स ड्रेस अँड ॲपिरन्स आर ऑल्सो मेटाफरिकल. ड्रेस काय दाखवलं आहे बघा, वेट भिजलेला ड्रेस होता, त्याचा तो ब्लॅक रेनकोट होता. सगळं चांगलं होतं का, टापटीप होतं का, नाही, शाबी आहे. शाबी म्हणजे थोडंसं किळसवाणं आहे, अस्वच्छ आहे, टापटीप नाही आहे त्याचं लाईफस्टाईल, त्याची ती पेहराव आहे तो टापटीप नाही आहे. याच्यावरून आपल्याला कळतं की त्या व्यक्तीची लाईफ ही काय झालेली आहे, एकाकी आणि विस्कळीत झालेली आहे. हा मेटाफर कवीने त्याच्या ड्रेसमधून आपल्याला दाखवलेला आहे. त्यानंतर बघा, ही स्वागी म्हणजे काय, भिजलेले क्लॉथ्स अँड मड स्टेन रेनकोट, चिखलाने माखलेला रेनकोट सिम्बॉलाइज काय दाखवतो आपल्याला, हिज शाबी ॲपिरन्स अँड ऑल्सो हिज सॅड लाईफ. शाबी ॲपिरन्स, शाबी म्हणजे काय, घाणेरडा त्याचा जो पेहराव, तो घाणेरडा पेहराव आपल्याला कवी दाखवतोय. आणि त्याची लाईफ काय आहे, दुःखी आहे. आनंदी आहे का लाईफ त्याची, नाही आहे, दुःखी लाईफ आहे. ते आपल्याला कशातून कळतं आहे, त्याच्या ड्रेसवरून आपल्याला कळते. द मॅन कॅरीज अ बॅग फुल ऑफ बुक्स. आपण पाहिलेलं आहे की त्याच्या जी बॅग होती त्याच्या बॅगमध्ये आपल्याला बुक्स पाहायला मिळतात. ही इज वेल रेड मे बी, खूप वाचन करणारा माणूस असेल किंवा ज्याने असं वाचलं आहे खूप, त्याला आपण म्हणतो वेल रेड पर्सन, ज्याने खूप वाचन केलेलं आहे. दस व्हेन द मॅन गेट्स ऑफ द ट्रेन द पोएट कम्पेअर्स इट टू अ वर्ड फॉलिंग फ्रॉम अ सेंटेन्स. ज्यावेळी तो माणूस ट्रेनमधून उतरतो त्यावेळी कवी असं वर्णन करतो की एखादा शब्द एका मोठ्या सेंटेन्समधून खाली पडतो किंवा काढला जातो. ही गोज अननोटीस, कारण त्याच्याकडे कोण लक्षच देत नाही, अननोटीस. बघा, एखादं मोठं सेंटेन्स असेल आणि त्यामधला एक शब्द तुम्ही गाळलात तर तुम्हाला त्या शब्द गाळलेल्याचं काय महत्त्व कळणार आहे का, नाही कळणार, कारण त्या सेंटेन्समध्ये खूप शब्द आहेत. त्यामुळे ते गाळलेल्या एका शब्दाचं महत्त्वच लक्षात येणार नाही किंवा तो त्याचं समजणारच नाही वाचणाऱ्याला की एखादा शब्द आपण गाळला आहे त्याच्यामधून. तसंच एवढी मोठी ट्रेन आहे, इतके पॅसेंजर्स आहेत आणि त्यामधून हा एकटा उतरला आहे, काय फरक पडणार का, नाही आहे, अननोटीस. ॲज ॲन अनइम्पॉर्टंट वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. एखादा अनइम्पॉर्टंट वर्ड, एखादा इम्पॉर्टंट वर्ड जर गाळला तर मात्र त्या वाक्याला काहीतरी फरक पडेल. परंतु एकदम कमी इम्पॉर्टंट, ज्याचं काही इम्पॉर्टंटच नाही आहे, अशा शब्दाला जर तुम्ही गाळलं तर त्या वाक्याला काय फरक पडणार आहे का, नाही फरक पडणार. म्हणजेच हा माणूस जेव्हा ट्रेनमधून उतरला हा कसा आहे, अनइम्पॉर्टंट आहे. आपल्याला दाखवण्याचा कवी प्रयत्न करतो आहे की हा कमी महत्त्वाचा माणूस आहे, ज्याला कोण महत्त्वच देत नाही, ज्याचं कायम काय केलं जातं, दुर्लक्ष ज्याचं केलं जातं, असा तो व्यक्ती आहे. द लॉंग सेंटेन्स इमेज. बघा, लॉंग सेंटेन्स आपल्याला काय दाखवते, इमेजरी. आपल्या लॉंग सेंटेन्स म्हटलं की आपल्याला ते ट्रेनचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, म्हणून इमेजरी आहे. मेक्स अस इमॅजिन द लॉंग ट्रेन सेंटेन्सवरून आपल्याला काय कळतं, लॉंग ट्रेन आपल्या लक्षात येते. अँड द पॅसेंजर इज वन वर्ड इज दॅट इज गेटिंग डाऊन. आणि पॅसेंजर हा जणू काय ते सेंटेन्समधला एक शब्द आहे जो खाली उतरतो. बघा, सेंटेन्समधून एखादा अनइम्पॉर्टंट वर्ड जर गाळला तर काहीच कळणार नाही आपल्याला. तसं एवढ्या मोठ्या ट्रेनमधून इतक्या लोकांमधून एक माणूस उतरला, काय फरक पडणार आहे का, नाही फरक पडणार आहे. त्यानंतर पुढे बघा काय म्हटलं, द प्लॅटफॉर्म ही क्रॉसेस इज ग्रे सिमेंट प्लॅटफॉर्म असतात. आता या ठिकाणी कवीला आपल्याला काय सांगायचं आहे बघा, कलर इमेजरी फॉर ग्लोमिनेस. ग्रे कलर हा काय दाखवतो आपल्याला, ओसाड. ग्रीनरी काय दाखवतं, आपल्या वैभव दाखवतं, आपल्यामध्ये चांगलं काहीतरी चैतन्य आहे ते दाखवलं जातं. परंतु ह्या ग्रे कलरमधून आपल्या जीवनात आलेला कंटाळवाणा प्रसंग कवीने या ठिकाणी रेखाटलेला आहे. त्या वृद्ध गृहस्थाच्या जीवनात नवीन असं काहीच नाही आहे, कंटाळवाणे, ग्लुमिनेस आहे, दुःख आहे, और डर्टी सराउंडिंग, काहीच नाही त्याच्या लाईफमध्ये. डर्टी सराउंडिंग दाखवण्याचा प्रयत्न कवी आपल्याला या ग्रे कलरमधून करत आहे. द पोएट युजेस इनफॉर्मल लँग्वेज वापरले. फॉर्मल लँग्वेज वापरले का नाही, अनौपचारिक भाषा वापरलेली आहे. अँड ॲन इझी स्टाईल, खूप इझी आहे, जर तुम्ही कविता वाचलात तर तुम्हाला इझिली ती कळते. द पोएट डिस्क्राईब्स हिम हरीस. बघा, हरीस या वर्णन केलेलं आहे कवीने त्या म्हाताऱ्या व्यक्तीचे. अलॉंग द प्लॅटफॉर्मवरून तो घाईने चालत आहे. अँड अगेन हरीस ऑन हिज होम, घराकडे जाताना तो पुन्हा एकदा घाई करत आहे.
दिस रिपीटेड वर्ड शोज हिज इगरनेस टू रीच हिज शेल्टर अँड गेट ड्राय. आणि या इगरनेस, या घाईमधून आपल्याला कळतं आहे की त्या व्यक्तीला, हरीच शब्दामधून आपल्याला कळतं की त्या व्यक्तीला घरी जायची किती घाई आहे आणि त्याला निवाऱ्यामध्ये जायचं आहे आणि स्वतःला ड्राय व्हायचं आहे कारण तो भिजलेला आहे. द वर्ड क्रिएट अन इमेजरी ऑफ अ शाबी पिटिएबल बट स्कॉलरली मॅन. यामधून आपल्याला असं कळतं की तो माणूस शाबी आहे, घाणेरडा आहे, कारण आपण बघितलं त्याचा रेनकोट चिखलाने माखलेला होता आणि त्याच्या चपलासुद्धा स्टिक झाल्या होत्या चिखलाला. त्यामुळे आपल्याला कळतं की हा माणूस घाणेरडा आहे. पिटिएबल म्हणजे ज्याच्यावर दया यावी असा तो मनुष्य आहे. आणि परंतु पुस्तकं दाखवलेत याचा अर्थ तो स्कॉलरली आहे, खूप शिकलेला आहे आणि ज्याने खूप काही वाचन केलेलं आहे असा तो व्यक्ती आहे. द सेकंड पार्ट ऑफ द पोएम इज अबाउट द मॅन इन हिज होम. जेव्हा तो घरी पोचला, सेकंड पार्ट आपल्याला पाहायला मिळालं की ज्यावेळी तो घरी पोचला आणि घरी पोचल्यानंतर त्याची परिस्थिती काय होती. द मील ही इट्स शोज द पोअर क्वालिटी ॲज वेल ॲज द केअरलेस वे इट इज सर्व्ड. जेव्हा तो जेवतोय त्याला चहा मिळाला आहे, तो पण वीक आहे आणि त्याला स्टेल चपाती मिळालेली आहे. यावरून कळतं आहे की खूप गरिबीची परिस्थिती आहे. गरिबीची परिस्थिती आहेच, परंतु ज्या केअरलेस निष्काळजी पद्धतीने त्याला ते वाढलं जातं आहे जेवण, त्याला ते सर्व केलं जातं आहे, हा सुद्धा भाग आपल्याला कवी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ही रीड्स अ बुक व्हाईल ही ईट्स. तो पुस्तकं वाचतोय. का पुस्तकं वाचतोय? कारण आपल्या लक्षात येतं आहे दॅट इज क्लिअर इमेजरी फॉर इज लोनलीनेस ॲट होम ऑल्सो. पुस्तकं वाचतोय, जेवताना सुद्धा पुस्तक वाचतो. याचाच अर्थ आपल्याला कळतं आहे की तो माणूस घरीसुद्धा एकटा पडलेला आहे, एकाकी जीवन जगत आहे. घरीसुद्धा कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी, त्याच्याबरोबर बोलण्यासाठी कोणीच नाही. द फॅमिली ऑफर्स नो कंपनी. कोणताही त्याला कंपनी देत नाही फॅमिली. आफ्टर इज लॉंग डे अँड टायरिंग कमिट. लॉंग डे, दिवसभर काम करतो आणि टायरिंग कमिट म्हणजे प्रवास, आणि टायरिंग कंटाळवाणा प्रवास, थकवणारा प्रवास तो करून येतो आणि तरीही घरामध्ये त्याला कोणीही कंपनी देत नाही. पुढे बघा. इन द टॉयलेट ही इज पॉन्डरिंग ऑन हाऊ ही हॅज बीन शट आउट ऑफ द वर्ल्ड ऑल्दो ही इज इन द क्राऊड. पॉन्डरिंग, विचार करतोय टॉयलेटमध्ये की कशा प्रकारे तो ही हॅज बीन शट आउट, बंदिस्त झाला आहे, या जगामधून बंदिस्त झाला आहे. एका बंदिस्त खोलीमध्ये असल्यासारखं त्याला वाटायला लागलं आहे. कारण का, जरी तो क्राऊडमध्ये असला, घरी फॅमिली होती, ट्रेनमध्ये इतकी क्राऊड होती, तरी तो आपल्या स्वतःला काय समजतो, एकाकी आणि एकटा समजतो. ही इज स्ट्रेंजर अमॉंग हिज फॅमिली. स्ट्रेंजर म्हणजे कोण बघा, अनोळखी माणूस, परका माणूस. तो स्वतःच्या फॅमिलीमध्ये पण परका होता. इन इज ओन होम, स्वतःच्या घरात, स्वतःच्या फॅमिलीमध्ये सुद्धा तो परका आहे. कारण मुलं त्याच्याबरोबर बोलत नाहीत. ही चिल्ड्रन डोंट स्पीक टू हिम, बोलत नाही त्याच्याबरोबर. अँड वोंट शेअर एनी पार्ट ऑफ देअर लाईफ. आणि स्वतःच्या जीवनाचा कोणताही पार्ट, कोणताही भाग ते त्याच्याबरोबर शेअर करत नाहीत. दे आर नॉट इंटरेस्टेड इन हिज लाईफ ऑल्सो. त्याच्या जीवनात काय चाललेलं आहे, त्या वृद्ध व्यक्तीच्या जीवनात काय चाललेलं आहे, तो कसा प्रवास करतो, कसं काम करतो दिवसभर, तो दमला आहे का, ह्याची काळजी कोणीही घरात करत नाही. ही गोज टू स्लीप थिंकिंग ऑफ द पास्ट अँड फ्युचर. आणि तो काय करतो, फक्त झोपताना सुद्धा तो भूतकाळाचा आणि येणाऱ्या भविष्यकाळाचाच विचार करतो. लिसनिंग टू हार्श साऊंड ऑन द रेडिओ. आणि रेडिओवरचा हार्श साऊंड ऐकतो, कारण घरात त्याच्याबरोबर बोलायला कोणच येत नाही. द मॅसेज इज हाऊ द एल्डरली आर यूज्ड. आपल्याला कवितेत दिलेला मॅसेज बघायचा होता. तर मॅसेज इथे आपल्याला कवितेतून काय मिळतो आहे, काय संदेश मिळतो आहे की कशाप्रकारे एल्डरली, जी घरातली लोकं असतात, यूज्ड बाय दिअर ओन चिल्ड्रन, आपल्याच मुलांकडून ती वृद्ध व्यक्ती कशाप्रकारे वापरली जातात, यूज केली जातात. बट निग्लेक्टेड वेन दे नीड केअर. आणि नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं जेव्हा त्यांना खरी मदतीची गरज असते. जेव्हा त्यांना खरी मदत हवी असते त्यावेळी त्यांना दुर्लक्ष केलं जातं. आणि जोपर्यंत ते काम करत असतात तोपर्यंत त्यांचा यूज केला जातो त्यांच्या स्वतःच्या मुलांकडून. हा संदेश आपल्याला या कवितेतून पाहायला मिळतो. अजून काय सांगितले बघा. द पोएम इज अबाउट अ मॅन हू मे बी मिसअंडरस्टूड. अशा एका व्यक्तीची ही पोएम आहे ज्याला कोण समजून घेत नाही आहे. मिसअंडरस्टूड, त्याच्याबद्दल कोण समजून घेत नाही आहे, त्याला काय हवं आहे, त्याला काय नको आहे, तो काय करतो दिवसभर, समजून घेतलं जात नाही. अशा व्यक्तीची ही पोएम आहे. ही इज लोनली इवन इन द मिडल ऑफ द क्राऊड. गर्दीच्या मध्ये उभा आहे तरी तो काय आहे, एकटा आहे, लोनली आहे. इट टीचेस हाऊ वी शुड नॉट बिहेव टू पर्सन्स हू आर इन द ॲटम ऑफ देअर लाईफ. आणि आपल्याला याच्यातून असं कळतं की आपण हाऊ वी शुड नॉट बिहेव, आपण कसं वर्तन करू नये कोणाबरोबर, जे ॲटम ऑफ देअर लाईफ म्हणजे काय, जे उतार वयाला लागलेले असतात, ज्यांचं आता शेवटचं काही आयुष्य उरलेलं असतं, अशा लोकांबरोबर आपण कसं वागू नये
हे कविता आपल्याला सांगत आहे. आय फील सॉरी फॉर सच पीपल. मला खूप वाईट वाटतं अशा लोकांचं. वी हॅव वर्कड हार्ड इन देअर लाईफ बट द यंगर रिलेटिव्स डिस्कार्ड देम वन्स देअर यूज इज ओव्हर. अशा लोकांबद्दल मला खूप वाईट वाटतं, ज्यांनी आपल्या घरासाठी खूप हार्डवर्क केलेले आहेत, परंतु यंगर जे त्यांची नवीन पिढी असते, दुसरी पिढी असते, यंगर रिलेटिव्स जे असतात ते काय करतात, डिस्कार्ड देम वन्स देअर यूज इज ओव्हर. आपल्या आयुष्यातून काढून टाकतात जेव्हा त्यांची गरज संपून जाते. जेव्हा त्या म्हाताऱ्या व्यक्तींची गरज संपून जाते, जोपर्यंत ती गरज पूर्ण करत असतात तोपर्यंत थोडं लक्ष देतात, आणि त्यांची जेव्हा गरज संपते त्यावेळी त्यांना आपल्या आयुष्यातून काढून फेकून देतात. अशा प्रकारे आपण आज या पोएमचं ॲप्रिसिएशन पाहिलं आहे. जर तुम्हाला खरंच माझं टीचिंग आवडत असेल, हा भाग खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला अजून कशा प्रकारे शिकवलं गेलं पाहिजे आणि नक्की माझ्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतो का हे नक्कीच कॉमेंट करून मला कळवा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होऊ दे. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, माझे टीचिंग एन्जॉय करताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.